समजा रेशन दुकान आहे, प्रत्येकाची एक इच्छा असते की जो आपण पैसा कमवतो, तर तुम्हाला डायरेक्ट म्हणायचं म्हटलं तर जो आपण मार्केटमधून पैसा कमवतो आपल्या व्यवसायातून आपल्या नोकरीतून, तो बहुतेकचा पैसा आपण काय करतो बाजारामध्ये इन्व्हेस्ट करतो. का? कारण आपली गरज आहे. ऑप्शन काय आहे का 70 ते 80% पैसा, तुम्ही जर विचार केला की हिशोब काढला तर 70 ते 80% पैसा हा मार्केटमध्ये इन्व्हॉल्व होतो. मार्केटमध्ये जर इन्व्हॉल्व न करता जर आपण आरसीएम सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व केला, तर आपण आरसीएम सिस्टीममध्ये तो यूज केला तर आपले काय फायदे आहेत. तर पहिला फायदा आहे मनी बॅक गॅरंटी किंवा मनी बॅक पॉलिसी. हा शब्द मला पण नवीन होता, तुम्हाला पण नवीन असेल. जर माहिती असेल तर वेल अँड गुड. मनी बॅक पॉलिसी किंवा मनी बॅक गॅरंटी म्हणजे आपण मार्केटमधून एकदाच बाजार भरतो, एकापेक्षा म्हणजे हा पेन आणलाय मी, ह्याच क्वालिटीचे 10 पेन आणले आणि एक वापरला मला आवडला नाही किंवा खराब निघाला, तर बाकीचे रिटर्न करू शकतो का मार्केटमध्ये. ही मार्केटमध्ये पॉलिसीच नाही. मार्केटमध्ये डायरेक्ट लिहिलेलं असतं दिलेला माल परत घेतला जाणार नाही. पण आरसीएममध्ये तुम्हाला कंपनी गव्हर्नमेंट जे आपलं खाद्य विभाग आहे त्याच्या थ्रू एक पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे की तुम्ही घेतलेला माल जर नाही आवडला किंवा डिफेक्टिव्ह निघाला तर तुम्ही तो त्या दुकानदाराला रिटर्न करू शकता. आरसीएममध्ये ती पॉलिसीचा पूर्णपणे वापर केला जातो. तुम्ही 30 दिवसाच्या आत तुम्हाला जर कोणता प्रोडक्ट आवडला नाही किंवा डिफेक्टिव्ह निघाला तर तुम्ही रिटर्न करू शकता. जर एवढी पॉलिसी जर कंपनी अवलंबून करते तर कंपनी प्रोडक्ट खराब बनवेल का? ती चांगलाच बनवू का? कोण रिटर्न करायला हे रिकाम आहे. दुसरी गोष्ट कम्प्युटर बिल. आता ह्याचं महत्त्व आपल्याला खरं नसतं, मला पण नव्हतं. कम्प्युटराइज बिलचा फायदा काय आहे मार्केटमध्ये तर हे भेटतच नाही. पण आरसीएममध्ये आपण जर स्वतःच्या नावाचं विथ जीएसटी बिल घेतोय तर ह्याचा असा फायदा होतो की आपल्या हातून देश सेवा घडते. प्रत्येकाची एक इच्छा असते की आपल्या हातून काही ना काही देश सेवा घडावी. जर आपण स्वतःच्या नावाचं जर जीएसटीचं बिल घेतोय तर थोडा का टॅक्स गव्हर्नमेंटला पेड होतो, त्याच्यातून काही गव्हर्नमेंटची आपली जी आपल्यासाठी उपयोगी असतात ती कामं होतात. पण मार्केटमध्ये हे होत नाही, त्यामध्ये टॅक्स चोरला जातो. नंतर एमआरपी. मार्केटमध्ये सर्व प्रोडक्ट्स आपल्याला एमआरपीनंच खरेदी करायला लागतात. जर आपलं कुटुंब लहान आहे तर महिन्याला 5,000चं सामान आपल्या घरी लागतं, हिशोब केला तर बाजारातून जर 5,000चं सामान लागतं ते तुम्हाला सामान आरसीएममध्ये 4,000 रुपयाला भेटेल. इथे तुमचे 1,000 रुपयाची जागच्या बचत होते. दुसरं एक कमिशन. एवढं वर्ष आपण खरेदी मार्केटमधून करतोय, आपल्या दुकानाने कधी कमिशन दिला का? पण आरसीएममध्ये तुम्हाला कंपनी 2 ते 22% कमिशन देते. हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतं. मीच म्हणतो तुमचं जर मार्केटमधून एका वाक्यात सांगितलं म्हटलं ना बाजारातून आपण जी खरेदी करतो ती आरसीएममध्ये केली तर तुमची हातवात बचत होते 1,000 रुपयाची प्लस कमिशन. मी म्हणजे याच्यावर फक्त 200 रुपये कमिशन हे बँक अकाउंटला येतं. ते तुमची इथं बचत किती झाली? बरोबर 1,000 रुपये जागी 1200 रुपयाची तर बचत आहे. आजची बचत ही भविष्यातील ही खरी संपत्ती असे काही लोक सांगतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसची संधी मार्केटमध्ये आहे का? बिझनेस म्हटलं मार्केटमध्ये की तिथे याला वेळ द्यायला पाहिजे, तिथे अनुभव पाहिजे, तिथे पैसा लागणार, तो बिझनेस चालवायला जागा पाहिजे. आणि एवढं करूनही तो बिझनेस चालेल याची शाश्वती आहे का मार्केटमध्ये? आणि आज मी सरांचं सांगेन माझ्या बोलताना बोललो, आज जर आपण एक रिक्षा घेतली आहे 2-3 घरं सोडून पुढच्या घरात पण रिक्षा भेटते, कारण हा व्यवसाय वाढत गेला, कॉम्पिटिशन आली. तर आरसीएममध्ये तुम्हाला कंपनी 25% पार्टनरशिप देते. 500 रुपयापासून तुम्ही ह्या सिस्टीमला नो लिमिट इन्कम घेऊ शकता. जो मला पॉईंट आवडला तर मी ह्या सिस्टीमला ज्या पॉईंटकडे बघून अट्रॅक्ट झालो ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट 1 रुपयाची नाही. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस करू शकता. गेले 2.5 वर्ष मी हा बिझनेस करतोय. माझं ह्या सिस्टीममधून हाईट इन्कम 74,985 एका महिन्याचं. माझे जे सिनियर आहे आपल्या कोकणातीलच आहे सुनील दुर्गोळे सर, त्यांचं ह्या सिस्टीममधून आत्ता इन्कम आहे. त्यावेळी मी ज्यावेळी त्यांना भेटलो 1-2.5 वर्षापूर्वी तर त्यांचं इन्कम होतं 78,985. आता 1 लाख प्लस इन्कम या सिस्टीममधून घेतलं आहे. ते कसं घेतात त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आणि जो एक पॉईंट मला, कारण माझ्या फॅमिलीमध्ये हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आला, 100% प्रोडक्ट शुद्ध आहेत आपले. त्यामुळे आपल्या बघा मार्केटमध्ये शुद्धतेची अजिबात गॅरंटी नाही आहे. 2 मिनिटं संपेल त्यात. 100% शुद्धतेची गॅरंटी मार्केटमध्ये अजिबात नाही आहे. पण आरसीएमचे जे सर्व प्रोडक्ट्स आहे व्हेज भेटतात, केमिकल फ्री भेटतात, त्यामुळे तुमचं आरोग्य हे चांगलं राहील. आता माझ्याशी मॅडमशी बोलताना एक पॉईंट मी बोललो की कोरोनामध्ये बघा ज्यांचं आरोग्य चांगलं होतं ती लोक राहील. कारण भीती असली
मनात भीती बसली तरी आरोग्यात काहीतरी पॉईंट असल्याशिवाय ते काही होणार आहे का? जर तुमच्या शरीरात सर्व प्रोडक्ट हे व्हेज जातात आहे की शुद्ध शाकाहारी जातात आहे तर तुमचं तेवढं आरोग्य वाढतं, नॉनव्हेजने आरोग्य कमी होतं. आणि एवढे फायदे घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, एक फोटो, नॉमिनीचं नाव देऊन तुम्ही ह्या सिस्टीमला जॉईन होऊ शकता.